नागपुर में रसोई गैस की कथित कमी को लेकर विरोध तेज हो गया है। अनिल देशमुख के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने वैरायटी चौक पर प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि सरकार की गलत नीतियों के कारण शहर में गैस सिलेंडर की किल्लत पैदा हो गई है, जिससे आम जनता को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। लोगों को गैस एजेंसियों के बाहर लंबी कतारों में खड़ा रहना पड़ रहा है, जिससे रोजमर्रा की जिंदगी प्रभावित हो रही है। प्रदर्शनकारियों ने यह भी कहा कि राज्य सरकार इस गंभीर समस्या को नजरअंदाज कर रही है और लगातार कमी से इनकार कर रही है। आंदोलन के माध्यम से सरकार से मांग की गई है कि स्थिति को तुरंत सुधारने के लिए ठोस कदम उठाए जाए, ताकि नागरिकों को राहत मिल सके। संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गॅसचा तुटवडा भासत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र असो की बाकी अनेक राज्य देशाचे असो, त्यामध्ये जनता अतिशय दुःखी आहे, त्यांना अतिशय त्रास होत आहे। आपल्याला माहिती आहे, साधी गोष्ट की इतक्या मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक गॅस आणि कमर्शियल गॅसची तुटवडा असताना सुद्धा राज्य शासन म्हणते की आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणताही तुटवडा नाही। आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये तर तुम्ही गेला तर गॅस कंपनी समोर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसतील, पण हे सरकारला दिसत नाही। या इतक्या मोठ्या मोठ्या रांगा आमच्या सर्व लोकांच्या जनतेच्या त्या निमित्तानं गॅससाठी लागल्या आहेत, पण याच्याकडे लक्ष नाही। राज्य शासन वारंवार सांगते की राज्यामध्ये कोणताही तुटवडा नाही। माझे एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा असताना राज्य शासनाने सांगितलं पाहिजे की ठीक आहे, गॅसचा तुटवडा आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे, पण अशा पद्धतीनं कोणतंही आश्वासन किंवा कोणताही दिलासा जनतेला न देता फक्त राज्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही अशा पद्धतीच्या वल्गना त्यानिमित्तानं सरकार करते आहे। त्याच्यामुळे या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आज आमच्या गृहिणी प्रत्येक घरामध्ये आज गॅसची अडचण आहे। अनेक रेस्टॉरंट जवळजवळ मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 40% रेस्टॉरंट हॉटेल बंद पडत आहेत आणि पुढील काळामध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे युद्धस्तरावर राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रयत्न करून हा प्रचंड त्रास लोकांना होत आहे तो दूर करावा, अशी मी राज्य शासनाला विनंती करतो।